त्यानंतर त्यांच्या लोकजीवन हे बघा मित्रांनो, आपण अश्मयुगामध्ये शिकलो की लोक पहिले जंगलात राहायचे, मग नदीच्या काठी राहू लागले, मग समाज निर्माण झाला, मग समाजातून संस्कृती निर्माण झाली आणि त्या संस्कृतीमध्ये लोकजीवन आला, म्हणजे लोक जगायचे कसे. तर लोकजीवनामध्ये आपण बघू, हडप्पा जे लोक होते ते शेती करायचे. काय करायचे? शेती करायचे. काय करायचे? शेती करायचे, है ना, कृषी शेती करायचे. काय करायचे? शेती करायचे. बरं, मग शेतीचा पुरावा कुठं भेटलेला आहे? तर शेतीचा पुरावा हा कालीबंगन. हा कालीबंगन कुठे आहे? राजस्थानमध्ये. कुठे आहे? राजस्थानमध्ये, है ना. हे कालीबंगन राजस्थानमध्ये, आणि हे राजस्थानामध्ये नांगरलेल्या शेताचा पुरावा भेटलेला आहे. नांगरलेल्या शेताचा पुरावा भेटलेला आहे. पण लोखंडी नांगर भेटला का? नाही. म्हणजे असं अंदाज लावला की ते लोक लाकडी नांगर वापरत होते. कोणता नांगर वापरत होते? लाकडी नांगर वापरत होते. आणि विविध पिके घ्यायचे. विविध पिके घ्यायचे. त्याच्यामध्ये कोणकोणते पिके घ्यायचे? ते गहू, तांदूळ, वाटाणे, है ना, सातू, मोहरी, सरसोतेचे तीळ, है ना. त्यानंतर ते कापूस सुद्धा पिकवायचे. कापूस सुद्धा पिकवायचे. म्हणजे आपल्याला जेव्हा तिथं उत्खनन झाला तेव्हा दोरे भेटलेले आहेत, कापड पण भेटलेला आहे ना थोडासा. मग ते कापूस सुद्धा पिकवायचे. कोण? हडप्पा संस्कृतीचे लोक, है ना. बरं, त्यानंतर हडप्पा संस्कृतीचे लोक जे होते तिथं त्या काही मूर्त्या पण भेटलेल्या आहेत, है ना, है ना. बघा, मुद्रावरील चित्रे आणि कापडाचे अवशेष भेटलेले. आता सांगितलं मी, म्हणजे ते कापडे विणत होते. काय विणत होते? कापडे विणत असत, है ना. बरं, आता ते कसा पोशाख कसा घालायचे? तर गुडघ्यापर्यंतच्या वस्त्र आणि उपरणे. कुठपर्यंतच्या वस्त्र? गुडघ्यापर्यंतच्या, आणि उपरणे म्हणजे असा गमछा, असं ते वापरत होते, है ना. आणि जे बाया होत्या, बाया, आता बाया आता पण दागिने घालतात का नाही मस्त मोठे मोठे, तसं तेव्हा सुद्धा बाया हे दागिने घालायचे, है ना. हे बघा, त्यांचे दागिने पण आपण घेतलेले आहे इथं. अशा प्रकारे दगडांपासून कार्नेलाइट नावाचा दगड असतो त्याच्यापासून हे दागिने तयार केलेले आहेत. बघा, नेकलेस आहे, है ना, हे नेकलेस आहे. त्यानंतर हे दुसरं आहे, हे कानाचे कुंडल आहेत, है ना, हे ब्रेसलेट सारखा दिसते काहीतरी, है ना. अशा प्रकारे ते लोक दागिने वापरत होते, है ना. ते दागिने सोने, तांबे, रत्ने, शिंपले, कवड्या, बिया इत्यादींचे बनवत होते. म्हणजे सोन्याचे सुद्धा दागिने वापरायचे ते, है ना. बरं, त्यानंतर बघा, पदरी माळा, अंगठ्या, अंगठ्या घालतो ना आपण, बाजूबंद, इथं बाजूबंद, कमरपट्टा, कमरेत ते पट्टा घालतात असा बाया लोक, है ना. ही अलंकार स्त्री पुरुष वापरत. स्त्रिया दंडापर्यंत, इथपर्यंत बांगड्या, स्त्रिया काय घालायच्या? बांगड्या घालायच्या इथपर्यंत, है ना. कशाचे? सोने, तांबे, रत्ने, शिपले यापासून ते दागिने तयार करत होते. बरं, आता ते लोक पशुपालन पण करत होते. आताच बघितलं आपण त्यांच्या मुद्रावर पशूंचे चित्र आहेत. मग कोणकोणते पशूंचे चित्र आहेत बेटा? बैल, गाय, म्हैस, बकरी, मेंढी, डुक्कर, ह्या सगळ्या जनावरांना ते पोसत होते, है ना. आणि त्यांचे पशुपालन करत होते. आता गाय पालत होते, याच्या मतलब दुधासोबत त्यांच्या पण रिलेशन आला असेल, त्यांना दूध पण माहीत असेल, है ना. अशा प्रकारे त्यांचा लोकजीवन होता. आणि त्या लोकजीवनामध्ये मुद्रासोबतच, दागिनेसोबतच ते भरपूर मूर्ती सुद्धा तयार करायचे. मूर्त्या, है ना. आता इथं बघा, ही मूर्ती सापडलेली आहे आणि ही मूर्ती आता पण म्युझियममध्ये ठेवलेली आहे. ही दिसते का ही मूर्ती? ही मूर्ती हडप्पाकालीन आहे, म्हणजे 3200 वर्षापूर्वीची. आणि आता 2000 वर्ष झाले, म्हणजे 5000 वर्षापूर्वीची मूर्ती आहे ही. कुठं सापडली? तर हडप्पा संस्कृतीमध्ये. बघा, हा पदरा दिसतोय इथं, किती व्यवस्थित मूर्ती बनवलेली आहे, है ना. हे बघा, हे याच्यामध्ये बघा, अजून हे बघा, त्यांचे सिक्के आपण आता थोड्या वेळपूर्वी सिक्के बघितले त्यांचे, है ना. हे सिक्के बघितले, है ना. हे मूर्ती भेटलेली आहे तिथं अशा प्रकारची, है ना. त्यानंतर ते खेळणी सुद्धा बनवायचे. चांगली चांगली खेळणी बनवायचे, है ना. चांगली चांगली खेळणी बनवायची. खेळणीमध्ये बघा, आपण आता हे नांद्या बैल आपण वापरतो ना, मुलं खेळतात याच्यापासून. खेळतात की नाही रे? तुम्ही पण खेळत असणार. हे पोळ्यामध्ये आपण असे बैल बनवतो की नाही? हे चाका बनवतो आपण खेळण्यासाठी, है ना. अशा प्रकारे बघा, हे खेळणी बनवलेली आहेत त्यांनी वेगवेगळ्या. हे खुर्ची बनवली आहे, खुर्ची सारखं दिसते, है ना. हे बघा, हे बैलगाडी सारखा बनवलेला आहे. चाक बनवलं, म्हणजे चाक पण माहीत होता त्यांना, चाक पण माहीत होता. आणि हे बघा, अशा प्रकारे त्यांनी खेळणी तयार केलेली आहे. उत्कृष्ट खेळण्या तयार केलेल्या आहेत. आणि ते खेळणे आता आपल्याला उत्खननात सापडलेल्या आहेत अशा प्रकारच्या, है ना. त्यानंतर हे जे लोक होते हडप्पा संस्कृतीचे, व्यापारही करायचे. काय करायचे? व्यापार. म्हणजे त्यांची मुद्रा ही बरीच दगडाने बनवलेली असेल, पण त्यावेळेस ते वस्तू विनिमय करायचे. वस्तू विनिमय म्हणजे काय रे? मला जर टमाटर पाहिजेत आणि तुला तांदूळ पाहिजे, तर मी काय करणार? माझ्याकडचे तांदूळ तुला देणार आणि तुझ्याकडचे टमाटर मी घेणार. याला म्हणतात वस्तू विनिमय. पूर्वीच्या काळी तसंच व्हायचं, है ना.
आता नाहीये, आता आपण पैसे बनवले, पैसे द्यायचे आणि वस्तू घ्यायची. पण पूर्वी तसं होतं का? नाही. पूर्वी कसं होतं? वस्तू द्यायची आणि वस्तू घ्यायची. तर ते लोक व्यापार सुद्धा करत होते. आता व्यापार कोणासोबत करतो रे आपण? है की नाही? बाहेर देशासोबत करतो. समजा एखाद्या देशात काही होत नसेल तर इथून जाईल, आपल्याला काही पाहिजे तर आपण तिथून मागवून घेऊ, असं हे पण करत होते, है ना. मग हे लोक भारताच्या बाहेरील देशाशी व्यापार करत असत. सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होता. म्हणजे आताच बघितलं आपण, सिंधू नदीच्या खोऱ्यात ते संस्कृती होती, तर कापूस कसा होता? चांगल्या दर्जाचा कापूस होता. तो पश्चिम एशिया, दक्षिण युरोप, इजिप्त या प्रदेशात निर्यात केला जात होता. आपला कापूस तिकडे इजिप्तमध्ये, तिकडे युरोपमध्ये जायचा तेव्हापासून, है ना. आणि जे आपण कापड बनवायचो हडप्पा संस्कृतीमध्ये, जे लोक कापड बनवायचे, सुती कापड, ते देखील निर्यात होत असे, है ना. त्यानंतर इजिप्तमधील मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. म्हणजे इजिप्तमध्ये जे मलमलचा कापड होता तो हडप्पाला आणत होते व्यापारी लोक, है ना. तिथून व्यापार करत होते. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, मानके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात. तर हडप्पामध्ये हे जे मौल्यवान वस्तू आहे ते कुठून आणत होते ते लोक? काश्मीर, दक्षिण भारत, इराण, है ना, अफगाणिस्तान, बलुचिस्तान या देशामधून ते व्यापारासाठी सगळे साहित्य आणत होते, है ना. बरं, आता जो व्यापार चालत होता तो दोन मार्गांनी चालत होता. किती मार्गांनी चालत होता? दोन मार्गांनी चालत होता. किती मार्गांनी चालत होता? दोन मार्गांनी, है ना. एक कोणता मार्ग बेटा? खुशकीचा म्हणजे काय रे? रस्त्यांचा मार्ग, है ना. कोणता मार्ग? खुशकी. खुशकी म्हणजे काय रे? रस्त्यांचा मार्ग, रस्त्याने जाऊन, जमिनीवरून. आणि दुसरा सागरी मार्ग म्हणजे काय? सागरमध्ये. सागरीमध्ये काय? नाव, जहाज याच्यावरून सुद्धा व्यापार करत होते ते. आता पण व्यापार चालतो. आता मला सांगा, आपल्याला इंग्लंडमधून काही मागवायचं आहे तर कशाने मागवणार आपण? गाडी आणणार का तिथून चालवत? नाही. मोठे मोठे जहाज असतात, त्या जहाजांवर हे सगळं साहित्य आणलं जातं, है ना. आणि तिथं आपल्यापर्यंत पोहोचतो. म्हणजे सागरी व्यापार हा हडप्पा सांस्कृतिक काळापासून सुरू आहे, है ना. मग आपल्याला कसं कळलं? तर मी तुम्हाला सांगितलं की सुरकोतडा आणि सुतके जोंदर हे दोन जे तटीय किल्ले तटीय नगर भेटले. आणि लोथल हा गुजरातमध्ये आहे. इथं हे गोदी सापडलेली आहे. गोदी. गोदी म्हणजे बघा, इकडून हा समुद्र, हे नदीचं पाणी, समुद्राचं पाणी नदी इथं भेटते आणि इथं जहाजे येतात बघा हे. आणि हा सगळा एरिया असतो, इथून सामान्य या जहाजामध्ये टाकला जातो. याला गोदी म्हणतात. काय म्हणतात? गोदी. आणि ही गोदी कुठे सापडलेली आहे? लोथलमध्ये. कुठे सापडलेली आहे? लोथल. लोथल या ठिकाणी ही गोदी सापडलेली आहे, है ना. अशा प्रकारे हे जे लोक होते हडप्पा संस्कृतीचे, हे व्यापार सुद्धा करत होते. काय करत होते? व्यापार सुद्धा करत होते. अशा प्रकारे आपण हडप्पा संस्कृतीची नगर रचना, रस्ते, शौचालय म्हणजे बाथरूम त्यांचे, है ना, त्यानंतर गटारे, त्यानंतर काय बघितलं? स्विमिंग पूल म्हणजे स्नानागार, हे सगळं बघून घेतलं, है ना. तिथं धार्मिक परंपरा काय होत्या त्यांच्या हे पण बघावं लागेल की नाही. आता भरपूर लोक म्हणतात की हडप्पा संस्कृती में तो मंदिर नहीं थे, तो लोग पूजा नहीं करते थे, म्हणजे ते पूजा करत नव्हते, है ना. मग धार्मिक परंपरामध्ये असा एक मूर्ती सापडलेली आहे ज्याच्यामध्ये स्त्रीच्या गर्भातून म्हणजे पृथ्वी काढलेली आहे आणि त्याच्या गर्भातून झाड निघताना दाखवलेलं आहे. म्हणजे ते एक प्रकारे अशी मान्यता, म्हणजे इतिहासकार सांगतात की ते स्त्री देवत्याची पूजा करायची. स्त्री देवत्याची म्हणजे काय? तर पृथ्वीची पूजा करायची. कोणाची पूजा करायची? पृथ्वीची. जशा प्रकारे इजिप्तमध्ये सुद्धा नील नदीची पूजा करायची, तर लोक नील नदीला देवी मानायचे, है ना. आयसिसची पूजा करायचे युनानी लोक जुन्या काळी. तशा प्रकारे हडप्पाई लोक सुद्धा स्त्रीची पूजा करत होते असं इतिहासकार मानतात, है ना. त्यानंतर एक मुद्रा सापडलेली आहे. मुद्रा. त्या मुद्रेवर, मुद्रा म्हणजे काय रे? कॉइन, पैसे. त्या मुद्रावर एका योगीची फोटो आहे. योगीची. योगी म्हणजे काय? असं ध्यान करणारा माणूस. त्या योगी तो कोणत्या आसनात बसलेला आहे? तर पद्मासनात बसलेला आहे. पद्मासनात म्हणजे एकावर एक पाय ठेवून बसतो आपण, है ना. पद्मासनात. हा, गुड. पद्मासनात बसलेला आहे. मग त्याच्या आजूबाजूला, त्या योगीच्या आजूबाजूला हत्ती आहे, वाघ आहे, है ना. आजूबाजूला कोण आहे? त्या योगीच्या हत्ती आणि वाघ. आणि जो योगी ज्याच्यावर बसलाय ते काय? म्हैसवर बसलाय. म्हैस. असं म्हैस दाखवलेलं आहे त्याच्या खाली, है ना. आणि पायावर, त्या योगीच्या पायावर काय बनवलेलं आहे? हरिण बनवलेला आहे, है ना. मग असं सुद्धा म्हणतात की जुन्या काळी पशुपतीनाथ हे जे देवता होते ते त्या देवताला हे लोक पूजत होते किंवा पूजा करत होते. बरं, हडप्पा संस्कृतीमध्ये लिंग पूजा. लिंग पूजा म्हणजे काय रे? आता आपण शिवलिंगची पूजा करतो, तर लिंग पूजाचे सुद्धा प्रमाण सापडलेले आहेत, है ना. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आता जी लिंग पूजा होते ती तेव्हापासून सुरू असेल, है ना. त्यानंतर ते लोक वृक्ष आणि प्राण्यांची पूजा करत होते. वृक्षांची पूजा करत होते. काही
म्हणजे असे सिक्के किंवा असे मुद्रा सापडले ज्याच्यावर वृक्ष, वडाचा वृक्ष वगैरे काढलेला आहे. म्हणजे आता पण आपल्या इथं बाया वड सावित्री करतात. म्हणजे आपण जोडू शकतो की हडप्पा संस्कृतीपासून हे सगळं सुरू आहे ना. त्यानंतर प्राण्यांची पूजा. आता बघा मित्रांनो, आपण बैलाची पूजा करतो, कुबडवाला सांड, तिचा कुबड असतो ना बैलाला. आता असं सांड दिसला तर आता सुद्धा जे बाया आहेत ते सांड दिसला तर बाजूला होतात. म्हणजे तेव्हापासून आपण असं म्हणू शकतो की मान्यता आहे की बैलांची आणि प्राण्यांची ते पूजा करत होते. कोण? हडप्पा संस्कृतीचे लोक. आणि आता पण आपण ते पूजा करत असतो. एक प्रकारे निसर्गाला, जेव्हा माणसाला माहीतच नव्हतं ना काय आहे, तर तो निसर्गालाच देव मानायचा आणि निसर्गच देव आहे. झाड, पाणी, हवा, सूरज हे सगळे देवस्थ आहेत, अजून काय आहे है ना. तर अशा प्रकारे ते लोक प्राण्यांची सुद्धा पूजा करत होते. प्राण्यांमध्ये 2 प्राणी त्यांना प्रिय होते. एक सिंगी गेंडा असा है ना, आणि दुसरा ज्याला कुबड असतो तो बैल, मोठा कुबड असतो ना बैलाला, तो बैल. यांना ते पूजायचे. कोण? हडप्पा संस्कृतीचे लोक. बरं, आता बघू मित्रांनो, हडप्पा संस्कृतीच्या लोकांना लिहिता येत होतं का, वाचता येत होतं का, म्हणजे त्यांची कोणती भाषा होती का? तर हो. तर त्यांनी एक लिपी काढलेली होती आणि त्यांच्या लिपीचे जे नमुने आहेत ते सर्वात पहिला नमुना जो भेटला आपल्याला तो भेटला 1853 मध्ये. किंवा भेटला 1853 मध्ये. आणि त्यांची संपूर्ण लिपी जी प्रकाशात आली ती आली 1923 मध्ये, जेव्हा दयाराम सहानीरे 1921 मध्ये खोदकाम करायला सुरुवात केली. त्यानंतर 1923 मध्ये त्यांची लिपी ही प्रकाशात आली. ठीक आहे. असं म्हणजे लिपी म्हणजे काय तर पिक्टोग्राफ. लिपी म्हणजे काय तर पिक्टोग्राफ. पिक्टोग्राफ है ना. पिक्टोग्राफ म्हणजे काय तर चित्रे है ना. चित्राक्षरे म्हणू आपण. चित्राक्षरे म्हणजे कोणत्या तरी गोष्टीला इंडिकेट करण्यासाठी त्यांनी काय ठरवलं होतं, चित्रे बनवलेली होती है ना. जसं आपण म्हणू की ब्लॅकबोर्ड, तर ब्लॅकबोर्डसाठी असा बोर्ड बनवून दिला, काळा काळा करून दिला तर ब्लॅकबोर्ड झाला. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काहीतरी त्यांनी इंडिकेटर दिला होता. जसं रस्त्यावर आपण चिन्ह बनवतो की नाही, रस्त्यावर जेव्हा आपण जातो तेव्हा आपण बोर्ड बघतो आजूबाजूला, ते चिन्हे असतात रस्त्यावर इन्स्ट्रक्शन द्यायला. तशा प्रकारे त्यांनी सुद्धा पिक्टोग्राफचा वापर केलेला आहे, चित्राक्षरांचा वापर केलेला आहे. पण मित्रांनो, आपले दुर्भाग्य असे की त्यांची जी चित्रलिपी आहे ती आतापर्यंत आपल्याला वाचता आली नाही. आता पण प्रयत्न करतायत शास्त्रज्ञ लोक ती कोडिंग भाषा वाचायची कशी, पण आपल्याला माहीत नाही. होऊ शकते त्यांची भाषा जर, त्यांची जी चित्रलिपी जर आपण वाचू शकलो तर भारताच्या इतिहासाचा सर्वात मोठा पान उघडेल. भारताच्या इतिहासाचा एक मोठा पान उघडेल. पण ती लिपी आजपर्यंत आपल्याला वाचता आलेली नाहीये. प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात वाचता आली तर चांगलंच होईल. ठीक आहे. आणि वाचता येईल. बरं, मग त्यानंतर ते मापतोल करायचे का? आता भाजी घ्यायला गेलो तर 1 किलो भाजी दे म्हणतो आपण, 1 किलो वांगे दे, मग तसं ते करायचे का? तर हो, ते मापन सुद्धा करत होते है ना. मग मापण्यासाठी वस्तू वापरायचे. बाट म्हणून काय वापरायचे? ते वस्तू वापरायचे. ठीक आहे. त्यानंतर ते जेव्हा व्यवसाय करायचे तेव्हा 16च्या पटात करायचे. 16, 64 है ना. 64 नंतर किती येईल रे साधून 128, अशा प्रकारे 16च्या पटमध्ये करायचे. आणि म्हणून जेव्हा भारतात जर आपण मागे गेलो तर 16 आना गाणं पण आहे. 16 आनाचा 1 रुपया होतो. 16 आना 1 रुपया, मारेंगा भैया नारे नारा असं म्हणून एक गाणं पण आहे. म्हणजे 16 आना, 16च्या पट्टीमध्ये ते लोक व्यवसाय करायचे. आणि 16 आना आपण आता सुद्धा वापरत होतो है ना, इतिहासात जर आपण गेलो तर. ठीक आहे. तर आणि दुसरं ते असं लांबी पण मोजायचे. तर कशी मोजायचे? काठीवर निशाण करून. काठीवर काही ठराविक अंतरावर ते निशाण करून घ्यायचे आणि त्यांनी ते मापन करून घ्यायचे. कोण? हडप्पा संस्कृतीचे लोक. म्हणजे आपण हडप्पा संस्कृतीबद्दल आता सगळी माहिती घेतली की ते पशुपालन करायचे, कृषी करायचे, नगररचना कशी होती, लिपी कशी होती, मापन कसे करायचे. पण आता मला हे पटत नाही की ती संस्कृती नष्ट कशी झाली. म्हणजे वेगवेगळे इतिहासकार वेगवेगळ्या कल्पना देतात या विषयावर की हडप्पा संस्कृती हे आर्य लोक आले आणि त्यांनी हडप्पा लोकांवर आक्रमण केलं आणि त्यामुळे त्यांची संस्कृती संपुष्टात आली. काही म्हणतात की सिंधू नदीचा जो क्षेत्र आहे तिथं पाऊस कमी पडला आणि हळूहळू त्यांची शेतीची उपलब्धता कमी झाली म्हणून तिथल्या हडप्पीन लोकांनी स्थलांतर केलं आणि पुढे ते इकडे जे लोहयुग आला 1500च्या नंतर, म्हणजे इसवी सन पूर्व 1200च्या पुढे जेव्हा जे लोहयुग आला, ते लोहयुग जे लोक आहेत ते हडप्पेन लोक होते. म्हणजे हडप्पाचे लोक तिथे स्थलांतरित झालेले होते. असे वेगवेगळे विचार हडप्पा लोकांच्या रासाबद्दल सांगण्यात येतात. हडप्पाईन लोकांच्या रासाबद्दल सांगण्यात येतात है ना. तर आपल्या पुस्तकात काय दिलंय ते पण बघून घेऊ आपण है ना. बघा, ते जे बोललो मी तेच इथं पण दिलेलं आहे की टोळ्यांची आक्रमणे है ना. म्हणजे आर्य लोकांची टोळी आली असं पण म्हणतात की आर्य लोकांची टोळी आली आणि त्यांनी त्यांच्यावर आक्रमण केलं. आर्य लोकांकडे घोडे होते, चांगले हत्यारे होते म्हणून
हडप्पा लोकांना त्यांनी हरवून टाकलं किंवा मारून टाकलं. व्यापारातील घट, हळूहळू व्यापार घट झालं है ना. पर्जन्यमान्य कमी होणे ते पण सांगितलं मी की पाऊस कमी पडू लागला, त्यामुळे सुद्धा हडप्पा संस्कृती हे झाली. त्यानंतर भूकंप, समुद्र पातळीतील बदल म्हणजे नैसर्गिक कारणे हे हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे सांगितलेले जातात. त्यानंतर स्थलांतरण सांगितलं मी की जे हडप्पा लोक होते ते तिथून स्थलांतरण होऊन इकडे उत्तर भारतात किंवा दक्षिण भारतात है ना, जे आपल्या महाराष्ट्रात भरपूर जुन्या संस्कृती सापडलेल्या आहेत. आपण ते पुढे शिकणार आहोत. आहार वगैरे, आहार गिलून वगैरे ते सगळे म्हणजे ते एकामागून एक लागलेले आहेत सगळे है ना, ते आपण शिकू पुढे. तर अशा प्रकारे हडप्पा संस्कृतीतील शहरांचा काय झाला बेटा, ऱ्हास झाला. म्हणजे एवढी मोठी भरभराटीला आलेली संस्कृती कुठं झाली, संपुष्टात गेली. जर ती संपुष्टात गेली नसती आणि आता जे आपण सगळं संडास बाथरूम बांधण्याची सुरुवात केली, होऊ शकते ती संस्कृती जर आपल्याकडे असती तर आपण पूर्वीपासूनच बांधलं असतं की नाही. आपल्याला ब्रिटिशर्स लोकांनी येऊन सांगायची गरज होती का संडास बांधायची म्हणून, नाही होती गरज. पण आपल्याला माहीतच नाही की आपल्या मागे आपल्या पूर्वजांनी 4000 वर्षापूर्वी हे सगळं करून ठेवलेलं आहे. आणि आता आपण कोणाला फॉलो करतोय तर युरोपीय लोकांना फॉलो करतोय. जे काही असो, इथं अशा प्रकारे आपण 6व्या वर्गाचा 3रा धडा हडप्पा संस्कृती पूर्ण केलेला आहे. याच्यानंतर आपण जो धडा बघणार आहोत तो आहे वैदिक संस्कृती. धन्यवाद.